खालच्या थरावर जाऊन टीका केली जाते सर. आता ते काय त्याची संस्कृती त्याप्रमाणे ज्याचं शिक्षण त्याची संस्कृती त्याच्याप्रमाणे तो खालच्या लेवलला जाऊन टीका करणार. त्याला असं आहे की टीका करायला चांगले शब्द सापडतात ना, पण ते जर चांगल्या शब्दाचा जर अभ्यास नसेल तर मग काही शब्द वापरायचे आणि टीका करायची. सतत एकेरी भाषेचा पण उल्लेख म्हणजे सिनियर तुम्ही आहात वयोवृद्ध आहात तरी एकेरी भाषा. आता काय तर तो करतोय. आता तो तेच ना, ते शिक्षण थोडंसं कमी असलं काय, आणि शिक्षणापेक्षाही माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे असं काही नाही. शिक्षण माझ्या माहितीप्रमाणे अनेक आमच्या गावचे मंडळी जे आहेत कदाचित शिक्षण नसेल पण सुसंस्कृत कोणाला कसा मान सन्मान द्यावा काय करावा हे सगळं ते सांभाळतात. आता ते सुद्धा नसेल आणि आता त्यांचे आजूबाजूचे सगळे मित्र आपण बघितले, कोण पिस्तूलवाले आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहेत, बेकार पिस्तूलवाले सगळ्यांना माहिती आहे. परवाच्या दिवशी बातमी आली होती 200 बेकायदा पिस्तुलांची जे आयात त्या जालनामध्ये झालेली आहे 200. आता तिकडचे वाळूवाले माफिया आमचं हीच मंडळी जवळ असली तर मग ते काय शिकणार. पण हा वादाचा एंड कसला सी वोटरचा सर्वे EBP आणि सी वोटरचा सर्वे आहे. त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला साधारण 26 ते 28 जागा आणि महायुतीला 19 ते 21 जागा असं म्हटलंय व इतर 2 अशा जागा मिळतील असं म्हटलंय. थोडंसं आपण जर आठवण करूया 1 महिन्यापूर्वीचे म्हणा सारखं 15 दिवसापूर्वी काय सांगितलं या सर्वांनी. हे जे आता राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश याच्यामध्ये काय सर्वे होता आणि झालं काय, एकतर्फी निकाल लागले सगळीकडे, एक तेलंगणा सोडले. तुमच्या सर्वेमध्ये मात्र जवळजवळ थोडेसे जे आहे अर्धे इकडे अर्धे तिकडे असे दाखवले होते की नाही. त्यामुळे या सर्वेवर अजून तर फार लांब आहे, अजून तर जाहीरच झालेलं नाही. काय हा सर्वे आपण बघायचं काम करायचं. ते सर्व किती खरे ठरतात हे आत्ताच आपल्याला महिन्यापूर्वी कळालं ना. मार्फतच निघू शकतो. शेवटी तुम्ही काही केलं तर कोर्टात जाणारच ना, लोक कोर्टात जाणार. चुकीचं वाटलं एखाद्या समाजाला एखाद्या घटकाला तर कोर्टात जाणारच आहे. त्यामुळे शेवटी अंतिमता हे ओबीसीला जो आरक्षण मिळालं जे मंडळ आयोगाने दिलं, जे VP सिंग यांनी मान्य केलं आणि मग त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी केली व इतर राज्यामध्ये इतरांनी केली, ते सुद्धा कोर्टात गेलंच शेवटी. आणि शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं आणि 9 न्यायाधीशांसमोर जे आहे ती केस शेवटी गेली. त्याच्यामध्ये PB सावंत आपले महाराष्ट्रातले अतिशय विचारवंत न्यायाधीश ते सुद्धा होते. आणि तिथे त्यांना जेव्हा गिरीश सिंगांना ओके आहे हे बरोबर आहे लागू करा आहे त्यावेळेला लागू झालेलं आहे. त्यामुळे कोर्टात तर जास्तच आहे सगळं काही जरी केलं तर. कारण असं आहे की एक तर काय की मग पुढचे जे आहेत ना आता काही दिवस जे आहेत सगळे लोक सुट्टीवर चाललेले म्हणजे सरकारी कर्मचारी सुद्धा म्हणजे सुट्ट्याच आहेत ना. ते आता आज ही सुट्टी ती सुट्टी परत न्यू इयरची सुट्टी आहे आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जे आहेत ओबीसीच्या काही मीटिंग्स लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता काय झालं काही महत्त्वाची कामं सुरू झालेली आहेत. विशेषतः जे आहे आमचं पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव हे जवळजवळ 200-250 कोटी रुपयाचं काम एकत्रित हे फार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे. परंतु काही ठिकाणी ते आणखी त्याला वेग देण्याची जी आहे गरज आहे. आणि आपण जे आहे 97 लाख रुपये खर्च करून अग्निशमन वाहन जे आहे वाहन त्याच्यासाठी खरेदी त्याचा उद्घाटन सोहळा पण त्यांना करायचा होता. आता म्हटलं अशा काही गोष्टी आहेत याच्यासाठी जास्त थांबून काही चालायचं नाही, जाऊन पद्धतशीर केलं पाहिजे. म्हणजे ते फायर ब्रिगेडचा पंपसुद्धा बंब म्हणूया आपण काय म्हणा तो ताबडतोब कामाला लागेल. पण अधिकाऱ्यांना पण बोलवून घेतलेलं आहे. पुणेगाव दरसवाडीचं जे काम जे आहे 250 कोटीचं ते 7-8-10 ठिकाणी एकदम सुरू केलेलं आहे त्यांनी अस्तरीकरणाचं. तर त्याची जी आहे माहिती घेऊन नीट कसं होईल आणि आणखी त्याला तर कुठच्याही परिस्थितीमध्ये पुढच्या पावसाळ्यामध्ये त्याच्या आत हे सगळं संपलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे.
वादाचा एंड काय आहे? तर आम्ही अशा कुठल्या परिस्थितीमध्ये जे आहे, आम्ही मराठा समाजाला विरोध केला का? नाही. मराठा आरक्षणाला विरोध केला का? नाही. मराठा आरक्षण द्या, वेगळं द्या, एवढंच आम्ही पण म्हणतो आहोत. आज सुद्धा शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, ते कोणाला आतमध्ये घेतात का? नाही. ते मग आमचं सगळं झालं नाही बरोबर, तुम्ही कुठे? तर तसं इथे सुद्धा तेच आहे. इथे तर 374 जाती 54% ओबीसी लोक आहेत. आता याच्यामध्ये तर मराठा समाज आला तर लहान समाजाला काही भेटणार नाही. पण याच्यामध्ये फार लहान लहान समाज आहे. एक छगन भुजबळ दिसला म्हणजे सगळे माळी श्रीमंत झाले आणि एक मुंडे दिसला म्हणजे सगळे वंजारी श्रीमंत झाले, असं नाही होत. माळी पण देशात गरीब आहे, वंजारी पण गरीब आहे, पण आणखीन आमच्यापेक्षा गरीब जे आहेत ना, जे काही गंबारे असतील, जे रामोशी असतील, ते पाल घेऊन फिरणारे बिचारे ते लोक असतील, बिरड असतील, ते असे लहान लहान विमुक्त भटक्या जाती आहेत ना, ते तर अधिक गरीब आहे. आणि म्हणून तर त्यांना आपण ब्रॅकेटमध्ये ठेवलेलं आहे की त्यांच्यामध्ये कोणाची घुसखोरी होऊ नये म्हणून. तर अजून यांचंच काही होत नाही. 9.5% 10% सुद्धा अजून मिळाले नाही आहेत. 27% आपण मागतोय सरकारमध्ये. आता हे आल्या तर दुसरं कोणाला काही भेटणार नाही. आमचं म्हणणं तर वेगळं त्यांना द्या. आणि मिळालं होतं. पण थोडीशी अडचण आहे की आता दूर होऊन क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये सुद्धा जे आहे त्याची सुद्धा तारीख लागलेली आहे. तिथे सुद्धा 3 न्यायमूर्ती बसलेले आहेत, आयोग आहेत, मार्ग काढतील. परंतु हा हट्टाग्रह घेईन तर मी त्या ओबीसीतच घेईन, तो हट्टाग्रह जर सरकार जर पुरं करायला लागलं तर ओबीसी समाज सुद्धा, जसं जर आम्ही सरकार म्हणून जर मराठा समाजाला घाबरतो म्हणजे का? आम्हाला मराठा समाज मतदान करणार नाही म्हणून घाबरतात. तसंच दुसऱ्या समाजावर जर असं झाला अन्याय ओबीसी, तर तिथे सुद्धा तोच भाग आहे. मग ते पण म्हणतील की तुम्ही त्यांना घाबरून जर हे करत असाल तर आम्ही पण आहोत, आम्हाला कळते मतदान कोणाला करायचं. त्यामुळे सरकारला जे आहे दोन्ही बाजूने जे त्यांनाही आरक्षण द्यायला पाहिजे आणि ओबीसीला धक्का लागता कामा नये, ही भूमिका घेऊन जे आहे मध्यम मार्ग काढण्याचा सरकार प्रयत्न करतं. आणि मी पण पहिल्यापासून तोच प्रयत्न करतो. फक्त ओबीसीच्या कोट्यातून देऊ नये असं सर्वजण म्हणतात, पण तुम्हाला एकट्यालाच का टार्गेट केला जातो असा सर्वांना एक प्रश्न पडला. तर आता मला काय माहिती, ते तुम्ही त्यांना विचारा ना, जे टार्गेट करतात मला, त्यांना माहिती तुम्ही भुजबळांना का टार्गेट करता. तुम्ही आता सगळेच म्हणतात की फक्त ओबीसीला धक्का नको. ते आमच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पवारसाहेब, काँग्रेस वगैरे सगळे म्हणतात. मलाच का टार्गेट करतात? तर ते आजपासून नाही, अनेक वर्षापासून करतच आलेलं आहे. नाही, दरम्यानच्या काळामध्ये काय की त्याने ते पाहिलं की इथेनॉलचा सुद्धा प्रॉब्लेम, 2-3 प्रॉब्लेम्स होते. तर इथेनॉलचा प्रॉब्लेम तो पण काहीतरी 50-60% सुटला. आणि कांद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा माहिती घेतल्यानंतर कळलं की कांद्याचे भाव जे आहे 2200-2400 असे काहीतरी जात आहेत. थोडंफार बरं आहे. आणि मध्यंतरी मग ते जेव्हा ठरलं त्यावेळेला ती शपथविधी वगैरे राजस्थानचा वगैरे काही कुठला त्याचा, त्यामुळे ते राहिलं. परंतु जाणार आहे तेवढं मला परत कळलं आहे. असो किंवा कांदा अनुदान असो, याची भरपाई लवकर झाली की शेतकऱ्यांना काही दिलासा मिळत नाही, असं नाही. शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा, पण एका पाठोपाठ अशी अनेक संकटं येतात. त्यामुळे आता मागच्या वेळेला आपण तो काहीतरी जाहीर केला ना, ज्यांचं नियमित जे भरतात त्यांना 50,000 रुपयेपर्यंत मागच्या 3 वर्ष जे नियमित भरलेले असतील कांद्याचं, कर्जाच्या बाबतीमध्ये नाही, कर्ज होतं ते, कर्जमाफीचा जो होता ना. आणि काही लोक आम्ही बाबा वेळेवर भरतो, तर ज्यांनी 3 वर्ष वेळेवर भरलेलं आहे त्यांना 50,000 रुपये काहीतरी द्यायचे ठरले होते, ते सुद्धा द्यायला सुरुवात झाली, ते सुद्धा मिळाले. एक मिळतात. पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी त्यांनी जो प्रथम पहिला जो भाग त्यांनी तो दिलेला आहे. आणि आता प्रत्येक कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये पीक विम्यावर जर अर्धा तास तरी चर्चा असतेच. आणि त्यातून जे आहे की हे पीक कंपन्या ज्या आहेत यांनी कुठेतरी अडवू नये. आणि त्यांनी जर अडवलं तर अपिलामध्ये जाता येतं. तर ती जी काही अपिलं असतील प्रांत लेवलला असेल किंवा कलेक्टर लेवलला असेल, ती ताबडतोब हातावेगळी करा, म्हणजे मग प्रश्न पुढे काही राहणार नाही. अशा वेगवेगळ्या सूचना ज्या दिल्या जात आहेत आणि त्याच्यावर पूर्णपणे ज्या स्वतः आपला काय नाव धनंजय मुंडे
कृषी मंत्री वगैरे जे आहेत, पणन मंत्री आहेत, हे सगळे त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. DCMने आम्ही सगळ्यांना 5 दिल्लीपर्यंत कळवलं. त्या भारतीताई पवार जे आहेत, मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा कळवलं. आता मध्यंतरी तर मला कळलं होतं की 2022 पर्यंत काहीतरी भाव चालू आहे. आता परत पडलं की काय मला माहिती नाही. 1600 आता 1600 पर्यंत आला. आता बघू, पुन्हा एकदा प्रयत्न करूया. आता आंदोलनं झाले, सगळं झालं, आता आपण दुसरं काय करू शकतो? कारण केंद्र सरकार, राज्य सरकारचं असेल तर झटपट आपण निर्णय घेऊ शकतो. केंद्र सरकारचं असं तर बरं, तर अख्ख्या देशाला ते लागू करतात ना कार्यक्रम. तो त्यांचा जो निर्णय असेल तो तरी सुद्धा आम्ही मुंबईला जाऊन परत एकदा प्रयत्न करू आपण काय ते. DCMने आम्ही सगळ्यांना 5 दिल्लीपर्यंत कळवलं. त्या भारतीताई पवार जे आहेत, मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा कळवलं. आता मध्यंतरी तर मला कळलं होतं की 2022 पर्यंत काहीतरी भाव चालू आहे. आता परत पडलं की काय मला माहिती नाही. 1600 आता 1600 पर्यंत आला. आता बघू, पुन्हा एकदा प्रयत्न करूया. आता आंदोलनं झाले, सगळं झालं, आता आपण दुसरं काय करू शकतो? कारण केंद्र सरकार, राज्य सरकारचं असेल तर झटपट आपण निर्णय घेऊ शकतो. केंद्र सरकारचं असं तर बरं, तर अख्ख्या देशाला ते लागू करतात ना कार्यक्रम. तो त्यांचा जो निर्णय असेल तो तरी सुद्धा आम्ही मुंबईला जाऊन परत एकदा प्रयत्न करू आपण काय ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.